हिंदू कलर आज कार्यक्रम में मुख्य वक्ता के रूप में उपस्थित पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ द्वारा राष्ट्रपिता महात्मा गांधी के संबंध में दिए गए कथित आपत्तिजनक बयान के विरोध में नागपुर जिला ग्रामीण कांग्रेस कमेटी की ओर से वैरायटी चौक स्थित गांधी स्मारक परिसर में एक दिवसीय धरना आंदोलन आयोजित किया गया। आरोप है कि कार्यक्रम के दौरान महात्मा गांधी इस देश के महात्मा नहीं हो सकते, ऐसा बयान दिया गया। इसके विरोध में धरना दिया गया। कांग्रेस की सहयोगी संगठनों ने भी भाग लिया और नेताओं ने इसे पूरे राष्ट्र का अपमान बताते हुए कड़ा विरोध दर्ज कराया। ज्या पद्धतीनं मागील 12 वर्षापासून या देशावर भारतीय जनता पार्टीच्या RSSचं सरकार आहे आणि त्यांचे विचार जे खोटाडेपणा त्यांचे आहे ते आज समोर येत आहे। कारण हा देश महात्मा गांधीच्या विचारावर चालत आहे। महात्मा गांधीमुळे हा देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। महात्मा गांधीजी चे नाव घेतल्याशिवाय आपण विश्वामध्ये कुठे फिरू शकत नाही। या देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा माहित आहे, पण त्यांचे जे विचार रुजलेले आहे त्या विचारांची कुठेतरी पुनरावृत्ती पुष्पेंद्र सारख्या माणसाच्या माध्यमातून महात्मा गांधीजी सारख्या व्यक्तींबद्दल अपशब्द बोलले जातात। त्यांना महात्मा मानत नाही किंवा त्यांना चोर असं संबोधले जाते। यापेक्षा दुःखाची गोष्ट दुसरी असू शकत नाही। कारण ज्या गुलामगिरीतून ह्या भारत देशाला महात्मा गांधीजीने काढलेला आहे, आज त्यांच्या विचारांच्या देशात पंतप्रधान असल्यानंतरही जेव्हा ते विदेशात जातात तेव्हा ते सांगतात की मी महात्मा गांधीच्या देशातून येतो। फॉरेन डेलिगेट्स जेव्हा आमच्या भारतामध्ये येते तर महात्मा गांधीच्या समाधीवर सर्वप्रथम जातात। त्याच्यापेक्षा कोणता मोठा पुरावा पाहिजे की महात्मा गांधीबद्दल असे उद्गार काढण्याची यांची हिंमत कशी होते। त्यांच्या विरोधात हा मोर्चा करण्यात येत आहे, जेणेकरून असे उद्गार काढणाऱ्याला कठोर शिक्षा झाल्या पाहिजे आणि महात्मा गांधीचा अपमान ह्या सरकारनं करू देऊ नका पाहिजे, म्हणून हा आंदोलन केलेलं आहे। कारण प्रशासन ज्या पद्धतीने मूकदर्शक बनून काम करत आहे, प्रशासनाकडे त्यांची व्हिडिओ ऑडिओ सर्व असल्यानंतरही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, तर एवढा बळ कुठून मिळत आहे हाच प्रश्न विचारण्याकरता आज हा मोर्चा करण्यात आलेला आहे। या घटनेमध्ये आपण कायदेशीर मार्गाने सुद्धा पुढे जाण का? नक्कीच जर आम्हाला न्याय पोलीस स्टेशनमधून मिळाला नाही तर आम्ही कोर्टाची पण पायरी चढणार आहोत। ज्या ज्या गोष्टी करावं गरजेचे वाटेल त्या गोष्टी आम्ही करणार आहे आणि महात्मा गांधीच्या अपमान करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्याकरता पुरेपूर प्रयत्न करणार आहोत।